ज्यावेळेस शंभूराजे साहेब इथं आले होते अंतरवालीला, त्याच वेळेस आणि त्याच्या अगोदरचाही थोडासा आम्हाला अनुभव होता की त्यांनी जर एखाद्या वेळेस काम हातात घेतलं ते कडेला नेतात, म्हणून आम्ही त्यांच्याशी खरं सांगतो की चर्चेला बसलो. नसता मग आले गेले असे बरेचसे मंत्री महोदय आले होते, परंतु शंभूराजे देसाई साहेबांना इथून पाठीमागं जे 4-5 कामाच्या विषयात त्यांनी समाजाच्या हिताचे कामं होते, विद्यार्थ्यांचे कामं होते, तर ते करायचे. म्हणून यावेळेस चर्चा करताना आम्हाला त्यांच्यावरती विश्वास होता की हे आलेत म्हणल्याच्यानंतर कामं मार्गी लागतील. सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल आम्ही त्यांना बोललो होतो की सगळ्या सोयऱ्याची जी अंमलबजावणी करायची ती आमच्या व्याख्याप्रमाणे तुम्हाला करायची आणि ते टिकलं पण पाहिजे. सरकारची जबाबदारी, कारण सरकार आम्ही नाही येत टिकवायला, सरकार तुम्ही येत, ते टिकवणंसुद्धा तुमची जबाबदारी. त्याच्यानंतर हैदराबादचं गॅजेट, कारण मराठवाडा हा पूर्ण कुणबीमध्ये आरक्षणामध्ये 1884 पासूनचा आहे, त्यामुळे तुम्हाला ते गॅजेटही तात्काळ लागू करावं लागणार आहे. त्यांनी या दोनही गोष्टी म्हणजे व्याख्या घेण्याचं सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत आणि हैदराबादच्या गॅजेटबाबत इथं शब्द दिलेला आहे. आम्ही त्याचबरोबर सांगितलं होतं की आपल्याला भेदभाव नको आहे. सातारा संस्थांचं गॅजेटसुद्धा तुम्हाला 13 तारखेच्या आतच घ्यावं लागणार आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं सुद्धा घ्यावं लागणार आहे. ही या विषयावर आपण त्यांची चर्चा केली. या 4ही विषयात त्यांनी सांगितलेलं की हे आम्ही 100% करणार, आणि ते एकदा करणार म्हणले की आम्हाला 100% सांगतो, मला तरी विश्वास होता की ते करतील. आपण 83 क्रमांकाला जे ओबीसीची यादी आहे त्याच्या 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच आहे. हाच आधार घेऊन सुशीलकुमार शिंदे सरकारनं 2004ला GR काढला होता. त्या GRमध्ये दुरुस्ती करा, त्याची शिथिलता आणा, त्याच्या सुलभता आली पाहिजे, त्याच्या अटी शर्ती शिथिल करा, हे आपलं म्हणणं होतं. किंवा दुसरा कायदा पारित करा, तो जर तुम्हाला GR मान्य नसेल किंवा काही वाटत असेल तर 1967ला जे आरक्षण दिलं त्याच आधारावरती मराठा आणि कुणबी एक हे म्हणून तेही घ्या. आणि केसेसच्या बाबतीतही चर्चा झाली, तर त्यांनी जे आमच्या 8-9 मागण्या आहेत एकूण त्याबद्दल त्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की आम्ही त्या पूर्ण करणार, आम्हाला वेळ द्या. आपण त्यांना 1 महिन्याचा वेळ त्यांच्या शब्दाप्रमाणात दिलायसुद्धा. त्यामुळं आमचा विश्वास आहे की ते करतील 100%. आणि मराठा समाजाने पुन्हा एकदा शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती, शंभूराजे देसाई साहेबांवरती विश्वास ठेवलेला आहे. ते पूर्ण करतील हे आम्हाला 100% खात्री. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी मराठवाड्यासाठी मागणी आहे हैदराबाद गॅजेटची, त्या संदर्भात त्यांनी 3 पत्र लिहिले असं सभागृहात सांगितलं. 100% लिहिले असतील, त्यांनी लिहिले असतील. ते इथून गेल्यापासूनच कामाला लागले होते. आमच्यासमोरून त्यांनी काय अधिकाऱ्यांना फोन लावून मिटिंगसुद्धा अरेंज करायचं ठरवलं होतं. त्यामुळं त्यांच्या कामाची पद्धत ही थोडी आम्हाला माहीत असल्यामुळं, जास्त नाही पण थोडी माहीत असल्यामुळं आम्ही समाजाला विश्वास दिला की हे करतील म्हणून. आणि समाजाला विचारून आपण 1 महिन्याचा वेळही दिला होता आणि ते 100% त्यात करतील, याच्यात काही शंका नाही. नुसतं मराठवाड्यापुरतंच नाही, मी भेदभाव नाही करू शकत. मी महाराष्ट्रातल्या अखंड मराठा समाजाला मायबाप मानलेला आहे, त्यामुळं सगळ्या समाजासाठी काम करणं माझी जबाबदारी. म्हणून मी सांगतानाच सांगितलं होतं की 83 क्रमांकाला सुद्धा मराठा आणि कुणबी एकच आहे, की त्यावेळेसच 1967ला शासन निर्णयातच झालेलं आहे. त्यामुळं मराठा आणि कुणबी वेगळा असू शकत नाही, तेही घ्या. सातारा संस्थांचं गॅजेट घेतलं तरी पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो आहे. बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेतलं तर बॉम्बे गव्हर्नमेंटचा जेवढा प्रांत होता तो प्रांत सगळा बसतो आहे. त्यामुळं सगळ्यांचंच घ्या म्हणून, आणि सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी यात सगळा महाराष्ट्रच येतो आहे. गुन्हे परत घेण्यासंदर्भात देसाई साहेब असं म्हणतात की 5 लाखाच्या वर जे नुकसान झाले ते गुन्हे परत घेणं शक्य नाही, परंतु मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा चालू आहे. नाही, ते आता घेतील शंभूराजे साहेब, परंतु आमचा म्हणण्याचा उद्देशसुद्धा त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. इथंही आम्ही त्यांना सांगितलं होतं, नाहक लोकंसुद्धा त्यात गुंतलेत की जे शाळेत चालले ते धरून मध्ये टाकणे, उगाच संशय होता म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणे, करून जाणारे दुसरेच कोणीतरी इतरच होते, त्यांनीच त्यांचे हॉटेल जाळ, घर जाळ, कुठं काय जाळ, विनाकारण माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लोक गुंतवलेत. ते CCTVसुद्धा चेक केले पाहिजेत त्यांनी, की त्यात नसणारे लोक सगळे बाहेर काढले पाहिजे. ते करतच नाही आहेत, उलट गुन्हे गोरगरीब मराठ्यावर वाढवायला लागलेत. हे आम्ही शंभूराजे साहेबांना सांगितलं होतं. त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्रातले म्हणजे आजपर्यंतचे ज्या दिवशी चर्चा झाली तिथपर्यंतचे सगळे गुन्हे मागं घेऊत, अंतरवालीसह राज्यातले सगळे. त्यामुळे ती प्रक्रिया करतील, त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे आम्ही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.